मनमाडमध्ये गाडी पाडण्याच्या कारणावरून गाडी मालक व तरुणांमध्ये बाचाबाची झाली। बाचाबाची दरम्यान तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, त्यांचे बंधू अनिल पारिक तसेच पुतण्या द्वारकेश पारिक हे 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला करून हे हल्लेखोर फरार झाले असून या घटनेने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्या बिद्री, मनमाड।